पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमधील किंवा कोणत्याही राज्यातील भाजप सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा झाला किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा राजीनामा झाला अशी बातमी आपण फार क्वचित ऐकतो। जरी अशी उदाहरणं असली तरी ती हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच आहेत। पंतप्रधान मोदी किंवा भाजप सरकार मंत्र्यांचे किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे राजीनामे घेत नाही, यामागे एक महत्त्वाचं कारण आहे। ते म्हणजे राजीनामा घेतला तर आपलं सरकार कमजोर आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण होईल याची चिंता त्यांना वाटत असावी। कारण 2009 ते 2014 या UPA 2च्या काळात जेवढ्या मंत्र्यांचे राजीनामे झाले त्यामुळे UPA सरकार भ्रष्ट आहे, कमजोर आहे अशी प्रतिमा निर्माण झालेली। UPA 2च्या काळात कोल स्कॅम, 2G स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, आदर्श घोटाळा अशी अनेक प्रकरणं बाहेर आली आणि ही प्रतिमा दृढ होत गेली। UPA सरकारच्या याच भ्रष्ट प्रतिमेचा फायदा भाजपला झाला आणि 2014 मध्ये मोदी सरकार बहुमतानं सत्तेत आलं। सत्तेत आल्यानंतर कोल स्कॅम, 2G स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, आदर्श घोटाळा याचं काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये। पण त्या आरोपांनी सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली हे मात्र नक्की। याच कारणांमुळे पंतप्रधान मोदी किंवा भाजप सरकार मंत्र्यांचे किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यावर विश्वास ठेवत नाही, तरीही अधूनमधून मोदी सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी राजीनामे दिल्याच्या बातम्या या येतच राहतात। सध्या जी चर्चा सुरू झाली आहे ती पंतप्रधान मोदींचे मीडिया सल्लागार हिरेन जोशी यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनं। त्यांचा राजीनामा झाला नसला तरी त्याची अफवा मात्र जोरदार पसरली आहे। त्यानंतर प्रसार भारतीचे चेअरमन नवनीत सहगल यांचा राजीनामा झाला। लॉ कमिशन ऑफ इंडियाचे मेंबर असलेल्या हितेश जैन यांनी सुद्धा राजीनामा दिला। त्याआधी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिला। असे अनेक राजीनामे एका मागून एक झाल्यानं मोदी सरकार खरंच मजबूत स्थितीत आहे का, एवढे लोक अचानक राजीनामे का देतायत असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत। पण हे राजीनामे काही नवीन नाहीयेत। मोदी सरकारमध्ये अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची जुनी प्रथा आहे। आजच्या व्हिडिओतून आपण मोदी सरकारच्या काळात कोणत्या मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत आणि ते कोणत्या कारणास्तव दिले आहेत हे सगळं काही जाणून घेणार आहोत टॉकिंग पॉइंट मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। अगदी रिसेंटली जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं। त्यांच्या आधी RBI गव्हर्नर उर्जित पटेल, RBI डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य, त्यानंतर निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि अरुण गोयल असतील, या सर्वांनीच राजीनामा दिलाय। मात्र त्या राजीनाम्याचं कारण हे अधिकृतपणे काही सांगण्यात आलं नाही। मोदी सरकारमध्ये राजीनामा दिलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची यादी ही बरीच मोठी आहे। त्यातल्या आपण 5 प्रमुख अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहोत। सुरुवात RBIचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यापासून करूया। डिसेंबर 2018 मधील एका महत्त्वाच्या RBI मॉनिटरी पॉलिसी बैठकीच्या काही दिवस आधी RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला। आपला पहिला कार्यकाळ पूर्ण न करता ते पदावरून पायउतार का झाले याबाबत गेल्या 7 वर्षात अनेक चर्चा झाल्या। त्याआधी RBI प्रमुख असलेल्या रघुराम राजन यांच्या जागी पदभार सांभाळलेल्या पटेल यांच्या काळातच नोटबंदी आणि GST सारखे निर्णय झाले। या काळात अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हानं होती, ती यशस्वीपणे पेलण्यात उर्जित पटेलांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली। मात्र असं असतानाही त्यांचे मोदी सरकारशी अनेक मुद्द्यांवर मतभेद होते असं अनेकदा सांगितलं सुद्धा जातं। याचं कारण म्हणजे सरकारने RBIच्या सुमारे 3.6 लाख कोटी रुपयांच्या राखीव निधीतून काही हिस्सा सरकारला देण्याचा आग्रह धरलेला, जेणेकरून कमी उत्पन्न आणि अधिकच्या खर्चामुळे निर्माण झालेली तूट किंवा डेफिसिट भरून काढता येईल। आणि यासाठी केंद्र सरकारने कधीही न वापरलेल्या RBI कायद्याच्या कलम 7 चा अवलंब करण्याची धमकी दिलेली। मात्र पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक स्वायत्ततेबाबत ठाम भूमिका घेतली आणि यामुळेच असं सांगितलं जातं की पटेल यांचा राजीनामा हा प्रत्यक्षात सरकारच्या धोरणांविरुद्धचा एक प्रकारचा निषेध होता। आता दुसरं नाव म्हणजे RBI डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य। ऑक्टोबर 2018 मध्ये विरल आचार्य यांनी एका भाषणातून RBIच्या स्वायत्ततेचं महत्त्व हे अधोरेखित केलं आणि RBIच्या धोरणांमध्ये सरकारी हस्तक्षेप हा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम करू शकतो असा इशारा दिला। त्या काळात मोदी सरकार आणि RBI यांच्यातील दरी वाढत चाललेली, ज्याचा शेवट मागे सांगितल्याप्रमाणे उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याने झाला। त्यानंतर आचार्य यांनी RBIच्या चलन विषयक धोरण विभागाचं म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी डिपार्टमेंटचं नेतृत्व केलं। RBIच्या चलन विषयक धोरण विभागाचे प्रमुख असलेले आचार्य यांनी तत्कालीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याशी सरकारी वित्त आणि मोदी सरकारच्या राजकोषीय तुटीच्या अंदाजामागील पद्धतीवरून वाद घातला होता।
त्यानंतर चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत त्यांनी वित्तीय शिस्तभंगामुळे निर्माण होणाऱ्या महागाईच्या धोक्यांवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतरही सतत त्या संबंधितले प्रश्न त्यांनी विचारले होते आणि नंतर महिनाभरातच त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिलेले पुढचे अधिकारी आहेत निवडणूक आयुक्त अरुण गोयल आणि अशोक लवासा. मागच्या वर्षीची म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही दिवस आधीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बंगालला भेट देण्याच्या एक दिवस आधीच अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्याही राजीनाम्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गोयल यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर आज ज्ञानेश कुमार यांच्या ऐवजी ते मुख्य निवडणूक आयुक्त असते. यानंतर सरकारवर अनेक आरोप झाले. यात विरोधकांनीही आरोप केला की सरकारला निवडणूक आयोगात आपल्या पसंतीचे मर्जीतले सदस्य नेमण्याचा मार्ग मोकळा करून घेण्यासाठी गोयल यांना राजीनाम्यास भाग पाडलं. मात्र याच गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यासाठी सरकारने प्रचंड तत्परता देखील दाखवली होती. IAS अरुण गोयल हे तेव्हा केंद्रात सचिव म्हणून काम पाहत होते. सेवा शर्तीनुसार ते 31 डिसेंबर 2022 रोजी निवृत्त झाले असते, पण त्याआधी 19 नोव्हेंबरला त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीपूर्वी 24 तास आधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता आणि तो अर्ज सरकारतर्फे तत्काळ मंजूर सुद्धा करण्यात आला होता. गोयल यांच्या नियुक्तीच्या 2 वर्षापूर्वी अशोक लवासा हे निवडणूक आयुक्त होते. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदी आणि शहा यांनी प्रचार सभांमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं मत मांडलेलं. यावर तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांनी असहमती नोंदवली आणि या सगळ्या प्रकरणानंतर अशोक लवासा यांनी राजीनामा दिला आणि लवासा यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यांविरुद्ध आयकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आलेली. त्यानंतर अशोक लवासा यांना एशियन डेव्हलपमेंट बँकेमध्ये नियुक्ती सुद्धा मिळाली. आता येऊयात नजीकच्या काळातील उदाहरणांकडे. नजीकच्या काळातील राजीनामा दिलेले सर्वात महत्त्वाचे व्यक्ती होते उपराष्ट्रपती जगदीप धनखड. धनखड यांनी राजीनामा नक्की का दिला याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये, पण सार्वजनिकरित्या जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार धनखड विरोधकांना हाताशी धरून राज्यसभेत सरकार विरोधात कारवाई करण्याच्या तयारीत होते असं म्हटलं जातं. धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिलेला असल्याचं कारण दिलं असलं तरी जो व्यक्ती दिवसभर राज्यसभेचं कामकाज सांभाळत असतो त्याची तब्येत अचानक कशी बिघडली हे अनेकांना न उलगडलेलं कोडं आहे. धनखड यांच्या जागी नव्या उपराष्ट्रपतींची निवड झाली असली तरी त्यांच्या राजीनाम्याबाबत मात्र अजूनही अनेक प्रश्न हे अनुत्तरितच आहेत. अशाच पद्धतीनं नुकतंच प्रसार भारतीचे चेअरमन नवनीत सहगल यांनी सुद्धा राजीनामा दिलाय. प्रसार भारतीचे चेअरमन जवळजवळ सरकारच्या सगळ्याच विभागांच्या योजनांच्या आणि कामाच्या प्रसिद्धीसाठी जबाबदार असतात. केलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामाचं भांडवल करण्याची त्याची प्रसिद्धी करण्याची सवय असलेल्या सरकारच्या याच विभागाचे प्रमुख अचानक राजीनामा देतात ही अनेकांना न पटणारी गोष्ट आहे. कार्यकाळ संपायला अजून 2 वर्ष बाकी होती. आता वरील उदाहरणं पाहिली तर असा प्रश्न पडतो की एवढ्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला अचानक राजीनामा देण्याची इच्छा कोणत्या तरी बाहेरील दबावाशिवाय होऊ शकेल का? तसं नसेल तर या सगळ्या व्यक्तींनी स्वतः समोर येऊन नागरिकांना त्यांच्या राजीनाम्याची कारणं देणं गरजेचं आहे, कारण हे सगळे सन्मानित अधिकारी पब्लिक सर्वंट आहेत. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा लोकांच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे नक्की काय घडलं हे जाणून घेण्याचा अधिकार देशातील प्रत्येक व्यक्तीला आहे. पण तुम्हाला काय वाटतं की अशा राजीनाम्यांमुळे आपण प्रामाणिक धोरणकर्त्यांना आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना गमावतोय का? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.